नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये. पनीरची भाजी बहुतेक सर्वांनाच आवडते आणि ती आपल्याला घरीच हॉटेलसारखी जर करता आली तर किती छान, हो की नाही? तर आज आपण झटपट बनणारी आणि हॉटेलसारखीच चव येणारी अशी पनीरची भाजी बनवणार आहोत. तर आज आपण इथे पनीर मसाला बनवणार आहोत. अगदी झटपट होणारा पनीर मसाला बनवण्यासाठी आपल्याला एक सुरुवातीला वाटण तयार करायचं आहे. तर त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये अगदी 1 चमचा तेल घातलेलं आहे. त्यामध्ये कांद्याचे उभे असे पातळ काप करून घातलेले आहेत. तर इथे मी त्यासाठी 3 कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे. तर ही भाजी 4 लोकांना पुरेल इतकी होते. आता हे कांदे आपल्याला थोडेसे गुलाबी रंगावर परतायचे आहेत, फार शिजू द्यायचे नाही. त्यानंतर इथे मी 2 टोमॅटोचे काप करून घालत आहे. त्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकाचे तुकडे आणि 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. आता याच्यावर आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होतो. कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत असंच याला सारखं हलवत परतून घेऊयात. आता त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दालचिनीचा तुकडा घालायचा आहे, साधारण 1 इंच, आणि 10 ते 12 काजू घालायचे आहेत. काजू घातल्यामुळे आपल्या भाजीला दाटसरपणा येतो. तुमच्याकडे काजू जर नसतील तर तुम्ही 2 चमचे बेसनसुद्धा भाजून घालू शकता, त्याने सुद्धा या भाजीला दाटसरपणा येतो. आता पहा, कांदा, टोमॅटो, काजू, मिरच्या सगळं अगदी व्यवस्थित परतलेलं आहे. आपण हे पुन्हा 5 मिनटं परतून घेतलेलं आहे. आणि आता हे परतल्यानंतर आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर हे सगळं साहित्य आपण या मिक्सरच्या भांड्यात घालून याची स्मूथ अशी पेस्ट करून घेऊया. आता ही पेस्ट करताना तुम्हाला लागत असेल तर 1 ते 2 चमचे पाणीसुद्धा घालू शकता. तर इथे मी पाणी न घालताच याची पेस्ट बनवणार आहे. आता त्यानंतर आपल्याला पनीर घ्यायचं आहे. तर मी इथे 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे आणि त्या पनीरचे असे चौकोनी तुकडे केलेले आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे याचे तुम्ही तुकडे करू शकता. जर का तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे पनीरचे तुकडे तुपावर मस्त सोनेरी रंगावर परतू शकता. त्याने सुद्धा भाजीला मस्त टेस्ट येते. आता ही भाजी आपल्याला कमी वेळेत तयार करायची आहे, म्हणून मी इथे पनीरचे काप हे तळणार नाही किंवा परतणार सुद्धा नाही. त्यानंतर इथे आपली कांदा टोमॅटोची पेस्ट तयार झाली आहे. आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. सुरुवातीला तेल फक्त आपल्याला गरम करायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही लहान करायची आहे. आता त्या तेलामध्ये आपण अर्धा चमचा जिरे, 1 तमालपत्र आणि 5 ते 6 मिरे घालायचे आहेत. आपण खूप जास्त खडे मसाले वापरणार नाही आहोत. आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये पावडर मसाले घालूया. तर अगदी 1/2 चमचा हळद घालायची आहे. हळद खूप घालू नका. आणि त्यानंतर कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. तर इथे मी 1 मोठा चमचा भरून कश्मीरी लाल तिखट घालत आहे. या तिखटामुळे भाजीला रंग सुरेख येईल. आता 1 मोठा चमचा भरून धणे पावडर घालायची आहे. 1 चमचा भरून किचन किंग मसाला घालत आहे. किचन किंग मसाल्यामुळे भाजीला खूप छान चव येते. आता हे मसाले या तेलावर मस्तपैकी परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मात्र लहान ठेवायची आहे बरं का, नाहीतर आपले मसाले जळतील. या मसाल्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट केलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही पेस्ट परतत असताना याला सारखे असे हलवत राहायचे आहे. आपण याच्यामध्ये काजू घातलेले आहेत, त्यामुळे ही पेस्ट कढईला अशी चिकटते आणि लवकर करपते, म्हणून याला सारखं असं हलवत राहायचं आहे. साधारण हे मसाले किंवा ही पेस्ट आपल्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे. आता थोडंसं याला तेल सुटू लागलेलं आहे. आता आपण काय करूया, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा जो मसाला लागलेला आहे त्यामध्ये पाणी टाकूया आणि ते पाणी या मसाल्यामध्ये घालूया. आता पाणी घातल्यानंतर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे. यामुळे काय होईल, मसाले आपले छानपैकी शिजतील आणि मसाल्याला तेलसुद्धा छान सुटेल. 2 ते 3 मिनटं आपण हे मसाले शिजवून घेऊया. आता पाहू शकता तुम्ही, या मसाल्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि मसाला छानपैकी शिजलेला सुद्धा आहे. आता आपण याच्यामध्ये काय करूयात,
पनीरचे काप घालून घेऊया. त्यामध्ये कसुरी मेथी 1 चमचा घालून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घालून घेऊयात. आणि सगळे मसाले पनीर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. म्हणजे या मसाल्याचा स्वाद या पनीरमध्ये उतरेल आणि भाजी आपली मस्त टेस्टी लागेल. आता हे थोडंसं अगदी एखादं मिनिट आपण परतून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. थंड पाणी अजिबात घालायचं नाही. गरम पाण्यामुळे या भाजीला चव छान येते. शिवाय भाजीला तर्रीसुद्धा छान येते. आता भाजीला पाणी किती घालायचं आहे, तर इथे मी 1.5 कप पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने. आणि नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता भाजी आपल्याला किती पातळ किंवा घट्ट पाहिजे तसं आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मीठ घालून घ्यायचं आहे आणि लहान गॅस करून आपण भाजीवर झाकण ठेवून 5 मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आता 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त रंग आलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथे क्रीम घातलेली आहे. क्रीम म्हणजेच मी दुधावरची साय घातलेली आहे. सायच्या ऐवजी तुम्ही दहीसुद्धा घालू शकता. आणि ती व्यवस्थित मिक्स करायची आहे. याने भाजीला जबरदस्त टेस्ट येते बरं का. आणि पुन्हा आपण ही 2 ते 3 मिनटं भाजी शिजवून घेऊया. बघा आता भाजीला कलर खूप छान आलेला आहे आणि चवसुद्धा खूप भन्नाट लागते. आता आपण गॅस बंद करूयात आणि या भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. बरं आता आपल्याला हॉटेलसारखी ही भाजी दिसायला हवी, तर त्यासाठी आपण बारीक किसणीने हे पनीर यावर किसून घालूया. म्हणजे ही अगदी हॉटेलसारखी भाजी दिसेलच आणि चवीलासुद्धा अगदी तशीच लागेल. तर इथे आपली मसाला पनीरची भाजी तयार झाली आहे. ही भाजी आपण पोळीसोबत खाऊ शकतो, नानसोबत खाऊ शकतो किंवा पुलाव्यासोबत, मसाले भातासोबतसुद्धा खाऊ शकतो. तर अशीच भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि याचा मस्त आस्वाद घ्या. पुन्हा भेटूयात अशाच वेगवेगळ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.